मग आमच्याकडे जनावर आहेत का? तुम्ही घरपट्टी गेले, नळपट्टी गेले. परवा दिवशी एक महिला पडली, तिचे पाय फ्रॅक्चर झाला. ह्याची जिम्मेदार महानगरपालिका राहणार आहे का आयुक्त राहणार आहे? भाकऱ्या नाही उपाशी मारू, मेलं माणसं तर यांच्यावर जबाबदारी घालणार आहे. यांचे घर भरते ना, आम्ही काय बसायचं का? माऊली नगर साकला प्लॉट वार्ड क्रमांक 16 या ठिकाणी एवढी दुर्गंधगी झालेली आहे आणि सगळे कचरा नाल्या सगळं एकत्र झालेलं आहे आणि कुठून चलायचं आणि कुठून नाही चलायचं हे सुद्धा कळत नाही. आज आमची परवा दिवशी एक महिला पडली, तिचे पाय फ्रॅक्चर झाला. ह्याची जिम्मेदार महानगरपालिका राहणार आहे का आयुक्त राहणार आहे? ह्याच्या आधी आम्ही मोर्चा काढला होता. आम्हाला लेखीमध्ये आश्वासन दिलं आम्ही तुमचं काम करून देऊ म्हणून. आमचं काम झालेलं नाही. आम्ही 17 वेळेस फोन करायलो यांना, आमचा फोन उचलत नाहीत, फोन स्विच ऑफ करतात आणि सांगतात हॅलो आम्ही आज यायलो उद्या यायलो. मी स्वतः 10 वेळेस फोन केला, सर लाईट बसवा, सर असं करा तसं करा, काहीही कोणतंही काम करीत नाहीत. आता आयुक्त साहेबांना जे आश्वासन दिले 3 ते 4 दिवसात तुमचं काम होईल, जर आमचं काम नाही झालं तर आम्हीच इथं चुली मांडून स्वतः आमच्या बायकायला आणून लेकरायला आणून आम्ही इथंच उपोषण करणार. जे आमच्याशी होईल ते करणार आम्ही. गिरीन जाऊन हटलं नाही म्हणतात. घरपट्ट्या येल्या, नळपट्ट्या येल्या, लाईट बिल यायले, हे कसं काय येईल आमच्या इकडे? मग आमच्याकडे जनावर आहेत का? तुम्ही घरपट्टी गेले, नळपट्टी गेले, कशामुळे गेले? मग ते गिरीन जाऊन टाकून द्या, नका आमचे पैसे दे. आम्ही पोट भरायला लोकांचे कष्ट करायला, भांडे घासायला, मग ह्यांची भरती करायची का आम्ही? कशाबद्दल त्यांचे करायला? ह्यांचे घर भरते ना, आम्ही काय बसायचं का? आम्ही जे होईल ते पुढचं बघू. आता आम्ही काय करायचं ते आम्ही भाकऱ्या नाही उपाशी मारू, मेलं माणसं तर यांच्यावर जबाबदारी घालणार आहे. आमचे एक माणसं असं मरणार तसे मरणार आहेत आमचे माणसं. रोजचे आमचे लेकर पडायले, लेकर व्हायला नाले नाही चालले. घराच्या बाहेर येत आहे ना आम्हाला इथं. काय आहे ते नियोजन करून द्या म्हणा.